आई चाकू दे चाकू. हा आई चाकू दे. चाकू दे चाकू दे. अरे ते थोडा वेळ फोन घेऊन बसला. ब्लॉक करतोय तर लोक आजूबाजू माझ्याकडे बघत आहेत, पण तरी पण ठीक आहे. हा कॉन्फिडन्स येतोय ना ब्लॉक करायला. तेव्हा ही जी स्टिक आहे ना, गम लागलाय डबल टेपचा, पहिला काढून घेतो. केलं तेच पाठ ते हा? लिहिलेलं मग काटा पाठ. काय तू नको राहू दे. एवढी एवढी चप्पल 4 दिवसानंतर मला भेटते तो आज. आले 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 बाबा आले. समोसा ज्यूस काय नाही. नाही काय नाही. हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला हवं. टाइम झालाय 8:10 आणि मी खूप जास्त लेट झालंय. गाडी निघालाय बोईसरवरून, म्हणून आज मला धावावं लागणार आहे. आणि आज गाडी भेटेल की नाही माहिती नाही. गाडी भेटेल तर बेस्ट, नाहीतर माझी वाट लागणार आहे. फटाफट जातो, रिक्षा पकडतोय. बाबा काका बघा लवकर. काका चला काका, चला चला चला. अशी पोहोचलोय आता. फटाफट रिक्षावाल्याने फुल ऑन रिक्षा पळवली आहे. आता पटकन धावूयात. गाडी तर दिसत नाही सीझन आलेली. चल चल लवकर. इथे ट्रॅफिक बघा, नेहमी इथे ट्रॅफिक होतं नेहमी. थांब दादा थांब. चलो स्टेशनला पोहोचलोय मी आता. आणि गाडी बघा समोर येते, हे बघा ऑन टाइम पोहोचलोय मी. टाइम बघा 9:25 झालेच. आणि मी मस्त गोरेगाव स्टेशनला उतरलोय. गाडी आपली तशीच नेहमीप्रमाणे थांबली. आजही तर खूप चांगला होतं इकडे गाडी थांबतो तर. अंधेरून रिटर्न यायला माझा टाइम वाचतोय. आता जाऊन तेच नेहमीप्रमाणे आता ज्यूस पितो मी. ज्यूस प्यायचा आहे यार. थंडी कुठे गेली कळत नाही आहे. थंडी पडावं, थंडी आल्यावर मजा येते मुंबईमध्ये. 7:25 झालेत आणि मी आता जस्ट ऑफिसमधून निघालोय. बाहेर निघालोय, लिफ्टची वाट बघतो फक्त. आणि आता जातो गोरेगाव स्टेशनला. गोरेगाव स्टेशनवर जाऊन मुख्यत्वे पनवेल लोकल तर आरामात भेटेल मला 7च्या याची. ती पकडून अंदिरा जाणार. आणि आज माझं ते गोप्रो माउंटचं चीन माउंट जे तुटलं होतं, हेल्मेट माउंट ते तुटलं होतं, ते आज आलंय. तर गरज आपण तो हेल्मेट माउंट पूर्णपणे सेटअप करून घ्यायचा आज. गोप्रोचा माईक सुद्धा आलाय, तो पण हेल्मेटमध्ये माईक सुद्धा लावून घ्यायचा. तर गरज ते तुम्हाला प्रोसेस बघायला भेटणार आहे. तर ठीक आहे, आता आपण पहिला इथनं निघतोय मी. 7:55 झाले आणि आता पोहोचलोय अंधेरी स्टेशनला. आता पटकन जातोय 8 नंबरवरती, जिकडे लोकशाही येते तिकडे अनाउन्समेंट चालू आहे. फटाफट जातोय. आणि काल जितकी गर्दी होती तेवढी आज गर्दी नको. आणि डब्बे काल जसे उलटे होते तसे आज उलटे नकोत. कालची व्हिडिओ तुम्ही पाहिले असेलच, काल किती गर्दी होती आणि हालत खराब झाली. आज पण बसायला भेटला पाहिजे जसं काल भेटलं होतं तसं. तर आता बघूयात बसायला भेटते की नाही. आज पण मी एकटाच आहे काय माहिती. माझा ग्रुप पुन्हा कधी एकत्र येणार. आज एकटाच आहे. चाललोय पटापटा. आणि आज घरी तर नख सुद्धा आहे. घरी जाऊन तुम्हाला नखसोबत सुद्धा मजा येणार आहे. तेवढा तो मी घरी जाईपर्यंत तो झोपायला नको, कारण की तो आजकाल लवकर झोपतोय. बघूया, तो झोपला नसेल तर मजा येईल ब्लॉक करायलाच. तर आता स्टेशनला गर्दी बघा किती लोक. सर्व मी ब्लॉक करतोय तर लोक आजूबाजू माझ्याकडे बघत आहेत, पण तरी पण ठीक आहे. हा कॉन्फिडन्स येतोय ना ब्लॉक करायला, मजा येते मला असे ब्लॉक करण्यासाठी. लोक जेव्हा आपल्याकडे बघतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण काही करू शकत नाही, पण आपण करतोय ब्लॉक, तर हे मजा येते मला. ही गर्दी बघा, ही जी गर्दी आहे ना ही सर्व लोकशक्तीसाठी आहे. आणि मी पोहोचलो स्टेशनला आणि गाडी सुद्धा आली समोर बघा. आता मला पूर्ण प्लॅटफॉर्म चालत चालत जायचं फास्ट, कारण की जर मी धावत गेलो नाही ते मी माझ्या कोच पर्यंत पोहोचू शकणार नाही. पण पटापट धावतोय. फायनली मी पोहोचलोय माझ्या डब्याकडे. आता चढतोय. तर कोण ओळखीचे भेटतात का बघूयात. आज गाडी पूर्ण रिकामी आहे. या कंपार्टमेंट बघा पूर्ण खाली आहे. तर आता तरी खालीच आहे, पण बोरिवलीवरून इथे पब्लिक येतील. तर आता तरी मी बसून पडतोय. बोरिवलीवरून येतील तेव्हा बघू. तर निवांत बसलोय. पूर्ण कंपार्टमेंट खाली आहे बघा. मस्त वरती चढलोय. आता विचार करतोय की ते वरती झोपतो आता. जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत. तो कोणी आलाच ते उतरून जाईल खाली. पालघरला पोहोचलोय. टाइम झाला 9:40 झालाय. आणि टेम्परेचर आता आजचं आहे 22 डिग्री. थंडी आहे. आणि पणसोबत नक्स सुद्धा आलाय मला घ्यायला. नक्स कुठे आहेत ते कुठे उभे आहेत माहिती नाही, त्यांना बघावं लागणार. बस जाऊ दे पटकन मला. ते कुठे आहेत बघूयात पनवेल नक्ष असं की नाही. आले तो बघा. आज एवढं 4 दिवसानंतर मला भेटतोय तो आज. आले 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 बाबा आले. ए बंकी थांब एक मिनिट. काय बोलतोय? आज मी मागे बसणार. कशाला मागे? मला थंडी लागते ना म्हणून. नाही काही नाही, आपण स्लो जाऊ. तू पुढे बस. स्लो जाऊ आपण पुढे बस. पुढे उभं राहा. स्लो जाऊ. ठीक आहे ठीक आहे चल. हा तू कर. त्याला पासवर्ड पूर्ण माहिती आहे असं आठवतोय ना, तर पासवर्ड सर्वांना दिसेल. चला ओपन. चला आता घरी जाऊन तुझ्याशी बोलतो मी. आलो आम्ही आता घरी. जातोय घरी. नक्षू काय केलं जेवायला? येणे जेवायला काय केलंय? नाव विसरलं. पण नाव विसरला? अरे आई काय केलं तुम्ही जेवायला? वटाणे केले असेल. वटाणे केले आई. वटाणे केले. मूग केले. मूग वटाणे सांगते तू?
जेवला ना तू? वाटाणे, Good. वाल, चणे सगळं same. सर्व सेम, त्याला वाटाणे वाल चणे सर्व सेम ना. चल आपण आई बोर्ड काढतो तोपर्यंत आपण सगळ्यात वरती. आज नक्स आहे म्हणजे आमची मस्त बडबड करणार आहे, मजा नाही. 4 दिवसानंतर तो घरी आलाय ना नक्षू. 4 days नंतर घरी आलाय तू. हा सोन्याकडे खूप जण आले. सूर्यकडे हा खूप जण आले. का रे काय माहित बर्थडे असेल नाही तर काहीतरी असेल. बर्थडे कसा झाला? झाला बर्थडे आताच. चप्पल बघ किती आहेत. चप्पल किती आहेत? हे बघ चप्पल हे बघ, हे बघ. एवढी चप्पल असू दे. पाहुणे आले तर त्यांच्याकडे आपल्या घरी पण येतात ना पाहुणे. माहितीये. मग असू दे पाहुणे असेल ना तिकडे. 9:50 झालेत. आत्ता मी घरात आलोय. आत्ता मस्त नक्सोबत बसतो आम्ही आणि गप्पा मारणार नाही शिट्टी. आपण गप्पा मारूयात. किती दिवसांनी भेटलो तुम्हाला. बस तिकडे. किती दिवसांनी आला तू मामाकडे? काय केलं मामाकडे आज? केलं काय साठी खेळला. मामाकडे स्टडी केली? फक्त रट्टा मारला, काय नाही केलं. खरं बोल. हा तेच आता केलं तेच पाठ. ते हा. लिहिलेलं मग आता पाठ केलं. लिहिलं पाठ केलं. काय पाठ केलं ते दाखव मला. काय दाखव लवकर. काय स्टडी केली बघूया त्याने. काय स्टडी केली? इथे बस. इथे या साईडला बघूयात नक्षनी काय स्टडी केली आता. हा दाखव काय स्टडी केली. हो खूप स्टडी केली म्हणजे मामाकडे तू ना. काय रे मामाकडे नाही केली, मग आता केली. सकाळ दुपार संध्याकाळ बसून आता केली. तू खोटं मग बोलतो मामा. मामाला फक्त लिहिलं त्याने 10 वेळा. हा तेच मग तू आम्हाला आठवण आलं तुला आमची. आलो पण मामाचा फोन येतो. मग मामाचा फोन तू घेतलाच नाही? नाही. जीजीचा पण नाही घेतला? विषय बाबाचा कटू त्या दिवशी मग आई बोलत होती मला, फोन घेऊन बसला होतास तू असं. चिप्स खाले, फोन घेऊन बसला. अरे ते थोडा वेळ फोन घेऊन बसला. स्टडी केल्यावर. नक्की हा नक्की. स्टडी केल्यावर बसला. आम्ही मस्त मूवी बघायला गेलो होते. काय खायला नाही. काय ना खाल्लं पण तिकडे मूवी बघायला. हा? काय होतच नाही. पॉपकॉर्न होते फक्त तिकडे. आणि बस पॉपकॉर्न होते. समोसा ज्यूस काय नाही. नाही काय नाही पॉपकॉर्न होते. मग फक्त पॉपकॉर्न थोडेसे खाले आम्ही बस झालं. मग फेकून दिले. नाही संपले सर्व. संपले. हा फेकून कशाला द्यायचं. हेल्मेट पण आहे. आपलं जे हेल्मेट माउंट आलं होतं ते आपण कनेक्ट करून देतात, व्यवस्थित लावून घेऊयात. त्यामुळे आपले मोठे ब्लॉक सुद्धा होत नाही. नक्की बाबांची बॅग घेऊन ये. मध्ये तेव्हा बॅग आहे ना बाबांची. नक्षा मस्त मी काम करायला लावतो. ए असं नाही घालतं. उचलून घेऊन ये आता. नाही कसं खायचं? घेऊन ये. चल घेऊन ये. वजन आहे का? नाही. थँक्यू. कागद ते कागद. हा कागद कागद आहे. एवढी हलकी बॅग आहे. चला आता आपण मला हेल्मेट म्हणून जो तुटला होता आपला ते लावून घेऊयात. ते आणलंय ते तर बॅग मध्येच आहे बघा. पहिलं हे जे स्टिक आहे ना ही स्टिक आपल्याला पूर्ण काढावं लागणार आहे. हे ही जी स्टिक आहे ना गम लागलाय डबल टेपचा पहिला काढून घेतो. आणि म्हणजे ते ब्लॅक हो ब्लॅक हे हो ते काढायचं सर्व आपल्याला. कसं करायचं? काढून हाताने किंवा कसं तरी खेचून काढत ना. आणि खेळत ना मला हा? खेळत ना. हे बघा हे मी अमेझॉन ऑर्डर केलं होतं. प्रोडक्ट कुठे येतो हे बघा. हे स्टिक्स हे लावून घेऊयात पहिला. तर हे हेल्मेट माउंटचा असतो. हे हेल्मेटला इथे लागणार असे. जेवढं हेल्मेट प्रॉपर आपला स्टिकी होणार असं आणि ते मग गोप्रो लावता येईल. तर पहिले हे कनेक्ट करून घेतो आपण. दिसत ना तुला? नाही अरे सॉरी लागेल ना. खायला लागेल एडा. खायला खात नाही. अरे लागेल. मोठे आहेत मोठे. असं नको. असं काढू काय आई चाकू दे चाकू. हा आई चाकू दे. चाकू दे. नक्स ब्लॉक करायला खूप मजा येते मला. ऍक्च्युली डबल टेप आहे. एकच हे लागले ना ब्लॅक कलरची डबल टेप आहे. डबल टेप असल्यामुळे ते लवकर निघत नाही. सो फुल स्टिकी झाले. त्यानंतर ते काढावंच लागणार आहे. कारण की जर ह्याच्यावर हे लावलं ना तर हे ह्याची गॅरंटी देऊ शकत नाही. कधी पण निघून पडेल. चाकू नाही तर घासू की नको कळत नाही. कारण की मग माझे हेल्मेट खराब होऊ शकतो. शू नाही निघत. निघणार ते. हा निघणार. आहे ना स्टिक आहे. चिपकलाय ते पूर्ण. निघालं थोडस निघालं. निघते ना थोडं. हा थोडं निघते ते. स्टिकी बघितली ना. पण लावले कशाला आहे? ते गोप्रो चिपकवा आपला. मग आता परत करणार आणि परत लावणार. परत हे काढायचं आता नवीन ग्लू लावायचं. नवीन ग्लू लावायचं त्याला. ह्यामध्ये ग्लू असतो. हे आहे ना कुठे गेलं ते ह्यामध्ये ग्लू असतो. इथे चिपकणार आहे आपोआप. त्यात ग्लू असतो. आपण चिपकवायच्या दिवस पहिले हे हा जो ग्लू पहिला लागला ना पूर्ण ते पहिला काढून घेऊ आपण पहिला. बाबा आणि ते कशासाठी घेतलंय? हेल्मेट लावायला. सॉरी गोप्रो लावायला. जे बाबा बाईक चालवतात ना तिथे कॅमेरा असतो बाबांचा त्यासाठी असते. अरे स्टिक निघत नाही लवकर. असं चाकूने घासतोय मी पण भीती अशी आहे की मला हेल्मेट खराब व्हायला नको. ह्याच्यापेक्षा जास्त काही निघणार नाही असं वाटते.
तर हे डायरेक्टली ह्याच्यावर चिपकून घेतो त्याने. काय तू नको राहू दे, असं दे मी माझ्या काटे काटे दिसतात थोडे. मस्त झालं. हे आता व्यवस्थित प्रॉपर असं व्यवस्थित लावून घ्यायला लागेल, जेणेकरून ते तुटणार नाही, असं म्हणजे व्यवस्थित स्टिक झाला पाहिजे तो. ते कसं हा असं स्टिक होणार ते व्यवस्थित. ते कागद तरी खाल्लं पाहिजे ना. काढू ना, थांब तुला बघू ना कसं लागतं तर चेक करून घेऊयात. असं स्टिक जबरदस्त असते, एकदा चिपकला की चिपकला परत लागणार नाही. एकदाच चान्स आहे, पटकन लावून द्यायचं. बरोबर लागलाय का? परफेक्ट. आता व्यवस्थित दाबून घेऊ त्याला, जेव्हा ते स्टिक होऊन जाईल व्यवस्थितपणे. चालेल, हे काही निघणार तर नाही लवकर. तेव्हा हा आहे ना, एक माईक आहे माझ्याकडे, हेल्मेट पण लावलंय. पण यामध्ये असं होतं ना, जेव्हा मोटो व्लॉग करतो ना, तेव्हा लेफ्ट कानामधून आवाज येतोय, कारण याला 3.5 mm ची पिन असते. ते लावून जर गोप्रो मध्ये शूट करतो ना, तेव्हा प्रॉपर आवाज येतो दोन्ही इयरफोन मधून. तर आता म्हणून मी तो माईक ऑर्डर केला होता, तर तो माईक सुद्धा आलाय. तो माईक सुद्धा यामध्ये लावून घेऊयात आपण. तेव्हा 10 वाजले, ऑफिसवरून आलोय, कपडे सुद्धा नाही चेंज केले, असाच बसलोय मी. म्हटलं पहिलं जे माझं मोटो ब्लॉगचं काम आहे ते करून घेतोय. तेव्हा संध्याकाळी राईडला जायचं असतं ना, तेव्हा लक्षात येतं आणि तेव्हा खूप धावपळ होते. म्हणून आजच आला हे प्रोडक्ट्स, म्हणून आजच इन्स्टॉल करून घेतोय. हा माईक तर मला कधीच आलं होतं 3-4 दिवसाआधी, तर म्हटलं हा लावला नव्हता, म्हटलं हे एकत्रच लावेल, तर हे आज याचंही काम करून घेतो. तुम्हाला दाखवतो ती पिन, म्हणजे 3.5 mm ची पिन. बाबा हा इथे बस ना तू, ह्याच्यातलं बस. काय बोलते कधीपासून स्टडीचा स्टार्ट केलं सांगू? हा संध्याकाळपासून. तू गुड बॉय. एव्हा ही पिन आहे 3.5 mm ची, हे खूप इम्पॉर्टंट आहे. अजून आता काय पहिला ना? जर आपण हा जो माईक लावलाय तो काढून घेऊयात. काय रे? हा आहे ना, हा आहे ना. हा ते पण लागेल, ते पण बघा. हा पण माईक चांगला आहे आपला. हा प्रॉपर आता पॅकिंग करून ठेवून देऊयात. आणि आता हा जो मोनोचा माईक ऑर्डर केला होता तो आपण लावून घेऊयात हेल्मेटमध्ये. हा माईक लावायला पण जरा आता इझी असतं, हे पॅडिंग निघतात म्हणून. पण ही क्लिप आहे ना माझी हेल्मेटची, लागत नाहीये. लागेल तर बरं आहे, लागली बेस्ट. माईक कुठे आहे त्याचा? हा आत्ता लागली क्लिप व्यवस्थित. आणि ह्याची वायर हे काय असं अचानक? जरा पूर्ण सेटअप करून घेतलंय मी आता. ही पिंडाची प्लास्टिक पिशवी लावून ठेवतोय. काय जेव्हा आपण संध्याकाळी जाऊयात ना, तेव्हा ती ते काढूयात कसे पण आणि बोलतात? नेक्स्ट तिकडे स्टडी करतो. एक्सक्यूज आहे ते. हेच. मी बोरो बोलले आणि तू एक्सक्यूज ची स्पेलिंग मला लिहिली. दुसरी त्याचा बोरो. जाऊ दे, जरा स्टडी करू द्यात, आपण नंतर बोलूयात. नाही तर फ्रेश होतो आणि बरोबर. मस्त जेवण घेतो. बोर मस्त फ्रेश झालो मी आता. आणि पडून वाह, जेवण वाढलं मला. मुगाची भाजी आहे, भात आणि कांदा आहे. आणि नक्ष पुन्हा इथे स्टडी करत बसलाय. सडी नाही, मग नाव लिहिलं. नाव लिहायला तर नक्ष माझा ब्लॉग बघते. नक्ष तुला आवडते ब्लॉग बघायला? तुला आता आपण झोपायचं की नाही? झोपायचं की नाही? काय रे? थोडस आहे. बस कर ब्लॉग, सकाळी बघ. झोपायचं आपल्याला आता. टाइम बघ किती झाले, किती वाजले बघ, 11 वाजले. झोपणार का? तुला आहे उद्या ना, स्कूल आहे ना. 11 वाजले बघ, 11 वाजले. चला, आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.